काय ग, कशी आहेस? तू तर विसरूनच गेलीस मला. आवाज ओळखीचा होता, थोडा थोडा माझ्याच सारखा होता, पण त्यात आशा, उमेद होती. नजरेत वेगळीच चमक होती. जणू काही आकाशाला गवसणी घालण्याच्या तयारीतच ती होती. इतका काळ लोटल्यानंतर तिला भेटून टचकन डोळ्यात पाणी आलं. मनातला एक एक कोपरा तिला उलगडून दाखवू लागले. उद्विग्न, निराश, हताश मी, आयुष्य जणू काही संपून गेलं आहे अशा भावनेने तिच्यासमोर उभी होते. थोडीशी फटकळच होती ती. समोरच्याला काय वाटेल याचा विचारच ती करत नव्हती. आलं पोटात की पटकन तोंडातून बोलून मोकळी व्हायची, अगदी निर्मळ झाल्यासारखी. मी तर भान हरपून तिच्याकडे पाहू लागले. अगदी रांगड्या आवाजात आणि बिनधास्तपणे मला फटकारत ती म्हणाली, ए गप ग, असं रडाविडायचं असेल तर प्लीज मला तुझ्याशी नाही बोलायचं. तुझी आत्ताची परिस्थिती आणि तू मी असतानाची स्थिती तशी काही वेगळी नाही. पण कुठे गेली तुझी ती चमक, तुझ्यातली रणरागिणी? कशाला झाली आहेस हताश? म्हातारं व्हायला अजून बराच आहे अवकाश. मिळाले आहेत सोनेरी क्षण हे, हसून घे, जगून घे आणि मन मोकळं बोलून घे. लोकांचं काय घेऊन बसलीस ग? त्यांना स्वतःबद्दलच काही माहीत नाही. तुझ्याकडे लक्ष द्यायला तसा कुणालाच वेळ नाही. उगीच आपली बिचारी बनून रडत राहू नको. उठ, बघ आरशात आणि दूर कर डोळ्यावरचं साठलेलं मळब. बघितलंस का? दिसली का तुझ्या नजरेत ती धगधगती आग? तुझ्या जीवनाची नौका तुलाच करायची आहे पार. आता तरी जाग. एवढं बोलून ती गप्प झाली. अचानक कुणीतरी माझ्या मनावरचं ओझं लाथाडून लावल्यासारखं वाटलं. कधी नव्हे ते एवढं हलकं हलकं वाटू लागलं. का मी एवढी दबून होते? उगीच का लाचारी पत्करून जगत होते? मला आधार द्यायला जुनीच ती मी आली होते. माझ्याच अंतर्मनात मलाच कुठेतरी मीच गवसले होते. माझ्याच अंतर्मनात मलाच कुठेतरी मीच गवसले होते.